नमस्कार. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाने गेल्या काही दिवसात अत्यंत धोकादायक वळण घेतलं होतं. दोन्ही देशांमधील संघर्ष इतका वाढला होता की तो थेट मोठ्या युद्धात परिवर्तित होईल अशी भीती व्यक्त केली जात होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या कठोर इशाऱ्यांमुळे परिस्थिती आणखी चिघळली होती. होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मुद्दा, ऊर्जा पुरवठा आणि लष्करी हालचाली यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या संघर्षाकडे लागले होते. मात्र या तणावपूर्ण परिस्थितीत एक मोठा आणि अनपेक्षित बदल झाला. दोन्ही देशांनी तात्पुरत्या युद्धविरामावर सहमती दर्शवली. या शस्त्रसंधीमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका पाकिस्तानने बजावली. शहबाज शरीफ यांच्या मध्यस्थीमुळे अमेरिका आणि इराण यांच्यात संवादाचा मार्ग खुला झाला. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने मध्यस्थी करत दोन्ही बाजूंना चर्चेसाठी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांना यश आलं आणि अखेरीस 2 आठवड्यांसाठी युद्धविराम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर पाकिस्तानने दोन्ही देशांचे आभार मानले, तर दोन्ही देशांनीही पाकिस्तानच्या भूमिकेचं कौतुक केलं. या युद्धविरामाचा मुख्य आधार होता होर्मुझची सामुद्रधुनी. ही सामुद्रधुनी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण जगातील मोठ्या प्रमाणात तेल वाहतूक या मार्गाने केली जाते. त्यामुळे या मार्गावर कोणताही तणाव निर्माण झाल्यास त्याचा परिणाम थेट जागतिक बाजारावर होतो. अमेरिकेने इराण समोर अट ठेवली होती की होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे आणि सुरक्षितरित्या खुली ठेवली पाहिजे. इराणने याला सशर्त मान्यता दिली आणि सांगितलं की जर अमेरिकेकडून हल्ले थांबवले गेले तर तेही शस्त्रसंधीसाठी तयार आहेत. युद्धविरामाची घोषणा अत्यंत नाट्यमय पद्धतीने झाली. अमेरिकेने इराणला दिलेली अंतिम मुदत संपण्याच्या काही मिनिटांपूर्वीच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली. यामुळे तणावपूर्ण वातावरणात अचानक दिलासा मिळाला. या 2 आठवड्यांच्या कालावधीत दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले न करण्याचं मान्य केलंय. तसेच संवाद सुरू ठेवण्याचंही ठरवलं आहे. या घडामोडींचा परिणाम केवळ राजकीय स्तरावरच नाही तर आर्थिक स्तरावरही तात्काळ दिसून आला. युद्धविरामाच्या घोषणेनंतर शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. भारतात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढल्याचं दिसून आलं. ऑटोमोबाईल, बँकिंग आणि रिअल इस्टेट क्षेत्रात विशेष तेजी दिसली. यावरून स्पष्ट होतं की जागतिक तणाव कमी झाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो. तेलाच्या किमतीतही मोठी घसरण झाली. युद्धाच्या काळात कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या, कारण पुरवठा खंडित होण्याची भीती होती. मात्र युद्धविरामामुळे ही भीती कमी झाली आणि तेलाच्या किमतीत घट झाली. यामुळे जगभरातील अनेक देशांना दिलासा मिळाला, विशेषतः तेल आयात करणाऱ्यांना देशांना. दरम्यान भारताने या शस्त्रसंधीचं स्वागत केलं आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं की या संघर्षामुळे जगभरातील लोकांना मोठा त्रास सहन करावा लागला आणि ऊर्जा पुरवठा तसेच व्यापार यावरही त्याचा परिणाम झाला. म्हणूनच या युद्धविरामामुळे पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित होईल अशी आशा भारताने व्यक्त केली. भारताने नेहमीच संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून समस्या सोडवण्याचा आग्रह धरला आहे. या शस्त्रसंधी मागे एक मोठं राजकीय गणितही दिसून येतं. अमेरिकेने याला आपला विजय म्हणून सादर केला आहे. व्हाईट हाऊसने सांगितलं की अमेरिकेच्या धोरणामुळे आणि लष्करी दबावामुळेच इराण चर्चेसाठी तयार झाला. या कारवाईला इस्रायलनेही पाठिंबा दिला आहे. अमेरिकेचा उद्देश इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवणं आणि प्रादेशिक स्थैर्य राखणं हा असल्याचं सांगितलं जातं. तथापि या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काही गंभीर प्रश्नही उपस्थित झाले आहेत. ट्रम्प यांनी यापूर्वी दिलेल्या धमक्या अत्यंत कठोर होत्या. त्यांनी इराणच्या पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याचा इशारा दिला होता आणि एक संस्कृती संपवू शकतो असंही म्हटलं होतं. या वक्तव्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता निर्माण झाली होती. मात्र अखेरीस युद्धविरामाच्या निर्णयामुळे तात्पुरता दिलासा मिळाला आहे. इराणच्या बाजूनेही स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. त्यांनी सांगितलं की ते कायमस्वरूपी शांततेसाठी तयार आहेत, पण त्यासाठी आर्थिक निर्बंध हटवणं आणि त्यांच्या सार्वभौमत्वाचा आदर करणं आवश्यक आहे. इराणने आपल्या सैन्याच्या मदतीने होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षित ठेवण्याची हमी दिली. या 2 आठवड्यांच्या युद्धविरामाकडे तात्पुरता उपाय म्हणून पाहिलं जातंय. या काळात जर दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा झाली तर दीर्घकालीन करार होण्याची शक्यता आहे. मात्र जर चर्चा निष्फळ ठरल्या तर पुन्हा तणाव वाढू शकतो. या संपूर्ण घटनाक्रमातून एक गोष्ट स्पष्ट होते: आजच्या जागतिक राजकारणात युद्ध आणि शांतता यांच्यातील अंतर खूपच कमी झालंय. एका निर्णयामुळे युद्ध होऊ शकतं तर दुसऱ्या निर्णयामुळे शांतता प्रस्थापित होऊ शकते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर संयम, संवाद आणि विश्वास यांचं महत्त्व अधिक वाढलं आहे. एकंदरीत अमेरिका आणि इराण यांच्यातील हा 2 आठवड्यांचा युद्धविराम हा केवळ तात्पुरता दिलासा नसून पुढील मोठ्या राजकीय घडामोडींचा संकेतही असू शकतो. येणाऱ्या काळात या चर्चांचा काय परिणाम होतो यावर संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं असेल. जर या संधीचा योग्य उपयोग झाला तर हा संघर्ष कायमचा संपण्याची शक्यता आहे, अन्यथा
ही शांतता केवळ वादळापूर्वीची शांतता ठरू शकते.